मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर काल धाराशिवमध्ये राज ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये ते थांबलेले आहेत त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात ठिय्या मांडलेला पाहायला मिळाला होता आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन जे आहे त्या ठिकाणी या मराठा आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर जवळपास 2 तासानंतर राज ठाकरे यांनी या मराठा आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यानंतर ह्या आंदोलनावरती आहे जो तोडगा निघालेला होता। मात्र त्याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पोलीस प्रशासन सज्ज झालेला आहे आणि पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपण पाहतो। या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा या हॉटेलला तैनात करण्यात आलेला आहे। कुठलेही अनुचित प्रकार घडू नये, ज्या पद्धतीने काल मराठा आंदोलक आक्रमक झाले होते त्या पद्धतीने या पुढच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा आंदोलन किंवा उपोषण किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे इशारे निदर्शनं जे आहेत या ठिकाणी करण्यात येऊ नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात दक्षता घेतली जाते आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे कालच्या प्रकाराची पुनरावृत्ती घडू नये यासाठी पोलीस आता सज्ज झालेले आहेत। त्याचबरोबर आज राज ठाकरे साधारणपणे 10 वाजता जे आहेत ते धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील ते या बैठकीमध्ये करणार आहेत आणि त्या बैठकीनंतर राज ठाकरे लातूरला रवाना होतील। आज लातूरला त्यांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या लातूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक असणार आहे। त्याचबरोबरीने विधानसभेतील इच्छुक उमेदवारांची देखील बैठक जी आहे या ठिकाणी पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आज राज ठाकरे दुपारच्या सत्रामध्ये लातूरच्या दिशेने निघतील आणि मुक्काम जो आहे तो आजचा लातूरमध्ये असणार आहे। कॅमेरामन अप्पासाहेब मोहरकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।